पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तब्बल 11 जणांना अटक करण्यात आलेली आहे। पंजाब आणि हरियाणा यूपी मधनं अटक सत्र सुरूच आहे। ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर मोठं रॅकेट उघड झालेलं आहे। हेरांनी भारताची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवल्याचं समोर आलंय। पहलगाम हल्ल्यावेळी सुद्धा हे हेर पाकिस्तानच्या संपर्कात होते अशी धक्कादायक माहिती आहे। ज्योती मल्होत्रा अनेक पाक अधिकारी आणि ISI एजंटच्या संपर्कात असल्याची माहिती आता पुढे येऊ लागली आहे। तर अटक केलेले हे 11 गद्दार कोण आहेत तेही बघूयात। ज्योती मल्होत्रा, हरियाणामधला अरमान आणि हरियाणामधला आणखी एक जण, हरियाणाच्या कैथलमधला देवेंद्र सिंग ढिल्लो, पंजाबमधला गजाला, तर पंजाबमधला यासीन मोहम्मद। पाकसाठी हेरगिरी करणारे हे 11 गद्दार, ज्यामध्ये पंजाबच्या जालंधरचा मोहम्मद मुर्तजा अली, पंजाबच्या गुरदासपूरमधला सुप्रीत सिंग आणि यूपीच्या मुरादाबादमधला शहजाद याचाही समावेश आहे। पंजाबच्या गुरदासपूरमधला करणबीर सिंग आणि यूपीच्या कैरानामधला नोमान इलाही याचंही नाव यामध्ये पुढे आलंय। ने कहा मुझसे कि ऐसा कर दो, वीजा चाहिए। मैंने कहा हाँ चाहिए। मैं तो एक काम कर दो, मुझे 2 सिम ला के दे और बदले में अपना वीजा ले जा। मैं चल ठीक है। तो मैंने फिर कहीं से नूह से सिम ली 2 और 2 सिम लेने के बाद में फिर मैं उधर पाकिस्तान एम्बेसी गया। फिर वहाँ जो है ये आसिफ बलोच जो पाकिस्तान अफसर जो इससे मिला, इसको मैंने सिम दे दी और इसने मेरा वीज़ा लगा के दे दिया। आने के बाद फिर उसके जब मेरे पास बाद में कॉल आई, फिर उसने कहा कि अब तो है जो सिम से काम नहीं चलेगा, अब तो वीज़ा नहीं लगेगा तेरा। जब मैं वीज़ा के लिए गया तो अब तो कुछ हमारे लिए कुछ करना पड़ेगा और उसके लिए हम तुझे लाखों रुपया देंगे, जहाँ भेजेंगे वहाँ जा सकता है। अब मैंने वहाँ तो उनके सामने हाँ भर ली। फिर ठीक है, जैसे कहा कि मैं वहाँ चला जाऊँगा। उसने कहा कि सिरसा जाना है और एयरफोर्स से जो उसके बारे में उसकी फ़ोटो वीडियो कुछ हमें देनी पड़ेगी। पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे हे गद्दार आहेत, ज्यांची नावं आता पुढे येतात आणि याच्याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, एका पाठोपाठ एक गद्दारांची नावं या लिस्टमध्ये ॲड होत जाते। सगळ्यात आधी सुरुवात झाली होती ती यूट्यूबर ज्योती मल्होत्रापासून, पण आता या सगळ्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसतात। निखिल, नक्कीच गुरु, आपण पाहिलं दहशतवादी हल्ल्यानंतर या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर हे राबवण्यात आलं आणि त्यामध्येच ऑपरेशन सिंदूर जसं देशाबाहेर देशाच्या बॉर्डर सीमांवरती राबवण्यात आलं, तसे देशामध्ये देखील हे राबवण्यात आलेलं आहे। तर याच्यामध्ये नक्की अटक कोणाला केलेली आहे, तर या संदर्भात जे पाकिस्तानला जी मदत करत आहे तर त्या सर्व हेरगिरांना ही जी अटक आहे त्यांच्यावरती कारवाई आहे ती करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं की युट्यूबर आहेत त्या पाकिस्तानातून जो दौरा आहे तो केलेला होता, सर्वप्रथम पाकिस्तान त्यानंतर चीन। याच दौऱ्याला पाहता युट्यूबर आहेत त्यांना सर्वप्रथम अटक आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांच्यापासून अनेक जे संलग्न जोडलेले व्यक्ती आहेत त्यांच्यावरती ही अटक आता करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून जवळपास 11 लोकांना आहे ती पाकिस्तानला मदत केल्याप्रकरणी अटक आहे ती करण्यात आलेली आहे। एकंदरच पाहता भारतातील जे तरुण आहेत त्यांना हेरून या ठिकाणी ISIS जे दहशतवादी संघटना आहेत त्यांच्याशी जोडून त्यांच्याकडून भारताविरोधात काम करून घेण्याच्या मागे अशा टोळ्या आहेत त्या सक्रिय असतात आणि या टोळ्यांमध्ये जे तरुण वर्ग आहे ते मोठ्या प्रमाणात अडकला जातो आणि याच्याच साहाय्याने भारताची विशेष करून माहिती आहे, गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे ती देखील पाकिस्तान आहे ते मिळवत असतो आणि अशाच या सर्व पाकिस्तानाला मदत करणाऱ्या 11 गद्दारांना आता पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या संदर्भात अजूनची जी चौकशी आहे ती देखील पोलिसांची सुरू आहे। आता या प्रकरणात अजून कुठलं मोठं रॅकेट आहे का आणि अजून किती लोकांचा यामध्ये सहभाग आहे हे देखील पोलीस तपासतात, परंतु कसून चौकशी आहे ती जसं भारताच्या बॉर्डरवरती सुरू आहे, जसं ऑपरेशन सिंदूर, तसं भारतामध्ये देखील आता हे ऑपरेशन सिंदूर आहे ते प्रामुख्याने राबवलं जात आहे। गुरु, अगदी निखिल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।